नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेरूमध्ये फळगळ का होते याची कारणे जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस म्हणजे भरपूर उष्णता असेल, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पेरूमध्ये शक्यतो फळगळीचं प्रमाण वाढतं. तर जास्त उष्णता हे एक फळगळ होण्याचं प्रमुख कारण असतं. त्याच्यानंतर मित्रांनो, पाण्याचा ताण, जर आपल्या बागेला पाण्याचा ताण बसत असेल तर ते सुद्धा एक कारण असू शकतं की आपल्या पेरू बागेमध्ये फळगळ होते. आणखी असं एक कारण असतं फळगळीचं, खतांच्या पोषणाचं असंतुलन झालं. समजा खत व्यवस्थापन जर आपलं व्यवस्थित झालं नाही, जर नत्राचं प्रमाण बागेचं वाढलं तरी सुद्धा फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता आपल्या पेरू बागेला झाली तरी सुद्धा फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर परागीभवन व्यवस्थित नाही झालं, जास्त उष्णतेमुळं परागकण मरत असतात आणि त्याच्यामुळं सुद्धा बागेची फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर फळगळ होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इनबॅलन्स, म्हणजे हार्मोनचं जे असंतुलन असतं, ते सुद्धा एक कारण असतं की जास्त उष्णतेमुळे जी आपल्या झाडाची ऑक्सिजन लेवल असते, ऑक्सिजन लेवल ते कमी होत असते आणि त्याच्यामुळं सुद्धा फळगळ होत असते. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे कुजवा. जर पेरूच्या देठाला कुजवा होत असेल, तरीसुद्धा आपल्या पेरू बागेची फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर झिंकची कमतरता असेल, तरीसुद्धा फळगळ होऊ शकते. बागेला जास्त पाणी होऊन, मुळी चॉकअप होऊन सुद्धा फळगळ होऊ शकते. अशी बरीचशी कारणं असतात, की त्याच्यामुळं आपल्या पेरू बागेची फळगळ होत असते. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेरूमध्ये फळगळ का होते याची कारणे जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस म्हणजे भरपूर उष्णता असेल, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पेरूमध्ये शक्यतो फळगळीचं प्रमाण वाढतं. तर जास्त उष्णता हे एक फळगळ होण्याचं प्रमुख कारण असतं. त्याच्यानंतर मित्रांनो, पाण्याचा ताण, जर आपल्या बागेला पाण्याचा ताण बसत असेल, तर ते सुद्धा एक कारण असू शकतं की आपल्या पेरू बागेमध्ये फळगळ होते. आणखी असं एक कारण असतं फळगळीचं, खतांच्या पोषणाचं असंतुलन झालं. समजा खत व्यवस्थापन जर आपलं व्यवस्थित झालं नाही, जर नत्राचं प्रमाण बागेचं वाढलं तरी सुद्धा फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता आपल्या पेरू बागेला झाली तरी सुद्धा फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर परागीभवन व्यवस्थित नाही झालं, जास्त उष्णतेमुळं परागकण मरत असतात आणि त्याच्यामुळं सुद्धा बागेची फळगळ होऊ शकते. त्याच्यानंतर फळगळ होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे